राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं क्लेशान् चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मीची माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मिथ्याशे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच्या हे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे होयाधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता। चला विचार सागर तरंग 7वा आणि परिच्छेद ही 7वाच समाधी। ज्ञानी पुरुषाने समाधीच करावा असा जो आग्रह पूर्व पक्षाचा आहे, ज्ञानी पुरुषाने समाधी करायलाच पाहिजे असा त्याचा आग्रह आहे। साधकाने समाधी करायला पाहिजे असं म्हणायला पाहिजे त्यानं का ज्ञानी पुरुषानं समाधी करायलाच पाहिजे असा आग्रह धरायला पाहिजे त्यानं, है का नाही? समाधी
हे एक साधन आहे. मग त्याच्याकडं साधन म्हणून पाहायचं का साध्य म्हणून पाहायचं? वेदांती साध्य म्हणून पाहत नाहीत, साधन म्हणून पाहतात. आणि पूर्व पक्षे समाधीला साध्य मानत आहे, समाधीला साध्य मानत आहे. साधन मानायलाय का तो? साध्य मानतात. तसेच योगी सुद्धा समाधीला काय मानतात? साध्यच मानतात. आणि समाधीमध्ये दृश्य आणि दृष्टत्व भाव आहे. दृश्य दृष्टत्व भाव, कारण त्या ठिकाणी साक्षी शिल्लक राहतो, साक्षीत्व आहे तिथे. समाधीतला अनुभव सांगता येतो, समाधीतला अनुभव सांगता येतो. त्याचा गुरु विचारित असतो, समाधी उत्थान झाल्यावर तुला काय अनुभव आला ते सांग. पण तो अनुभव जे दृष्टत्वाला आला होता तोच अनुभव सांगतो. अनुभव सांगतो त्या अर्थी वाच्य वाचक भाव हा त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि आत्मस्वरूपामध्ये म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये वाच्य वाचक भाव घडतो का? मग ज्या अर्थी वाच्य वाचक भाव घडायला त्या अर्थी त्या वृत्तीचं, समाधीस्थ असणाऱ्या साधकाच्या वृत्तीचं, योग्याच्या वृत्तीचं व्यापक जे काही फल व्हायला पाहिजे ते व्यापक फल मिळाना. त्याला व्यापक कसं मिळेल? कारण वृत्तीनं जे जाणल्या जातंय, वृत्ती ही संकुचित आहे, है का नाही? मग वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती, वृत्ती व्याप्त होणं आणि फलच व्याप्त होणं, फलव्याप्तीमध्ये वृत्ती नसते आणि वृत्ती व्याप्तीमध्ये फल असतंय पण संकुचित असतंय, मोजकं असतंय. मग ते मोजकं फल आहे का? म्हणून वृत्ती ही फलव्याप्तीसारखी व्हायला पाहिजे, तद्रूप व्हावी लागते. वृत्तीचा तेथे लय व्हावा लागतो. आणि जोपर्यंत वृत्तीचा लय होत नाही तोपर्यंत ब्रह्मानुभूती येत नाही. मग लक्षावृत्तीनं, ज्ञानाच्या साधनानं ते जाणता येते. लक्ष्य स्वरूपानं म्हणजे लक्षावृत्तीनं ते लक्ष्य स्वरूप जाणता येते. म्हणून ज्ञानाने ब्रह्मस्वरूपाची व्यापकता ही जाणता येते, पण योगानं जाणता येत नाही. मग पूर्व पक्षाला हे कुठं कळालंय? की समाधीमध्ये व्यापक स्वरूपाचं ज्ञान होतं म्हणून हे कुठं कळालंय? मग ज्ञानी पुरुषानं त्याची वृत्ती व्यापक केली आहे, म्हणजेच वृत्तीच उरली नाही तिथं, वृत्ती निवृत्ती झाली. जन न दिसे तेथे माझे मी पण हरपले, ठाई जेथेच्या तेथे, असं ज्ञानी पुरुषाचा अधिकार असतो. मग त्याला साधन करण्याची आवश्यकता पडेल का? म्हणून वेदशास्त्र सिद्धाला साधन करण्याचं सांगत नाहीत.
सिद्धाला साधनाची आवश्यकता नाही, म्हणून मुक्ताला, ज्ञान्याला वेदशास्त्र अट्टहास करत नाही. पण केलं तर काही होणार नाही, मग त्याच्या मनावर आहे. करो अथवा न करो, त्याच्या मनावर राहिलं. पण नियम त्याला घालवू शकत नाही. पण पूर्व पक्ष म्हणतो की ज्ञानी पुरुषानं समाधीच करायला पाहिजे. त्यानं अवास्तव कुठे बसू नये, बोलू नये, माणसामध्ये सुद्धा येऊ नये, परिग्रह करू नये, त्यानं काहीच करू नये. पण त्याला जितकं काय करा येतं का, त्याच्या इतकं कोणालाच काय करा येत नाही. जसं एखाद्याचं काम संपलंय तर तो एका ठिकाणी कवरही बसू शकतो. का म्हणतो काम संपलंय त्याचं. आणि ज्याचं काम राहिलंय तो जर बसला तर त्याची बायको तिथं येते, म्हणते कवर बसायचंय काय, मुंजे आहेत का तुम्ही? काय म्हणते त्याला, तुम्ही का मुंजे आहेत का? हा, धार कवा काढायची, पाणी कवा आणायचंय, काम राहिलंय ना. मग त्याला ते करावं लागल. करायचं राहिलंय ना त्याला. बसाय जमतं का त्याला? मग कोणाला बसाय जमतंय? ज्याचा आवरून बसलाय तो बसला तरी काही हरकत नाही. तसा ज्ञानी पुरुष आवरून बसलेला आहे का नाही. पण त्याला नियम हा पूर्व पक्ष करीत असतो. आणि असाच जगतामध्ये सर्रास चाललेला खेळ आहे. कोणी साधन करत नसेल ज्ञानी पुरुष तर त्याला म्हणतात तो सिद्ध नाही. साधन करीत असेल तर त्याला सिद्ध मानतात. साधन करीत असेल तर हा मोठे महाराज आहेत. अहो इळू पारायण करतात, जेवत नाहीत. अरे त्याला गरज आहे कशाची? हा, वारीला जाणाऱ्याला चांगलं समजित येतं. हा का म्हणून हा साधनात आहे ते, आहे का नाही. पण हा सर्रास चाललेला जगतामध्ये हा खेळ आहे. हा काय? ते अज्ञानाचं कार्य आहे. दोष त्यांच्याकडे आहे का? ते तसं अज्ञान कार्य करतच, तसं ते अज्ञान कार्य करतच. कारण अज्ञानानं त्याला कळत नाही, आहे का नाही. लहान लेकराचे भांडणं झाले, जाऊ द्या म्हणते, त्याला कळत नाही. तसंच आहे ना काम. आता आपल्याला समाधान मानून घ्यायचं म्हणल्यावर असंच म्हणावं लागेल ना, जाऊ द्या लहान आहेत, कळत नाही त्यांना. तसं बी त्याला तोंडावर म्हणायचं मत नाही. तसं हा म्हणजे खरं बोलायला सुद्धा तिथं जमत नाही, आहे का नाही. पण त्यानंच हा ज्ञानी पुरुषाला करायचा जो काही विधी सांगितलाय तोच हा समाधीचा विधी आहे. आपण काढ यम पाहिला, आहे का नाही. आणि त्या यमामधले यमाचे प्रकार हेही पाहिले. अहिंसा, सत्य, आस्ते आणि ब्रह्मचार्य आणि परिग्रह. त्याचा अर्थ सांगण्याची काय आता गरज नाही. म्हणून पुढचं जे काही साधन आहे समाधी साधन, हे समाधीचं साधन आहेत. अगोदरचे जे साधन आहेत का ते समाधीचे साधन आहेत. म्हणजे दुसऱ्या साधनाचं पहिलं साधन. म्हणजे पहिलं हे साधन दुसऱ्या साधनाचं, आणि तिसऱ्या साधनाचं दुसरं साधन, असं साधन आहेत ते.
म्हणजे हे झालं की ते करावं, ते झालं की ते करावं, असं वरी 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 जावं. मग अहिंसा असेल तर नियम करता येतात. हे यम असेल तर, यमात आला तर नियमात येईल, यमातच नाही आला तर नियम करता येतील का? म्हणून ज्याचा यम झाला आहे, म्हणजे जो अहिंसात्मक आहे, ज्याचा अंतःकरण वृत्ती अहिंसा झाली आहे, म्हणजे त्यानं खाचं सोडून दिलं, माळ घातली, अहिंसा झाला. तो कसा झाला? नाही तर पहिला स्वतःच कापीत होता, स्वतःच शिजवीत होता आणि स्वतःच खात होता. ही त्रिपुटी होती पहिली त्याची. आता त्यानं माळ घातली, मग त्याला काय म्हणावं लागेल आता? अहिंसक आहे का नाही? त्याच्याकडून आता हिंसा व्हायना झाली आणि तो खोटं बोला ना, आता तो सत्य बोलत आहे. खोटं बोलल्यावर पाप लागून असं मानायला येतो. आणि दुसऱ्याच्या वस्तूला आपली वस्तू मानित नव्हता. नाहीतर रोज म्हणायचा, मै वाटणी इतवर आहे, मै वाटणी इतवर आहे, मी कवा बी धुरा काढीनच. वास्तविक पाहता मोजून दिलेलं आहे, दगडं रावलेले आहेत, पण तो काय म्हणतो, मग इथवर आहे का? एस टीच्या सीटाला सुद्धा तो म्हणतो मऊ आहे सीट. हा, अहो इतकंच काय, शेरमध्ये जाऊन बघा, एखादी म्हैस जर शेण टाकलं तिनं, ती म्हैस कोणाचं टाकती शेण? तिचंच टाकती ना. पण तिथल्या त्या घरच्या त्या शहरामधल्या बाया काय म्हणतात, ते मव शेण आहे. ते कोणाचं असतंय? पण त्या म्हणतात मव आहे. ते तिथवर मजर गेलेली आहे. दुसऱ्याचं ते आपलं ना, आपलं ते आपलंच. हां, पण जर त्याच्या ठिकाणी अहिंसा असली, सत्यता आली, तर त्याच्या ठिकाणी अस्तेयता, म्हणजेच दुसऱ्याच्या वस्तूवर ममत्व, त्याला काढून टाकायला सोपं जातंय, हे का नाही? म्हणून अस्तेयचे साधनं हे दोन आहेत, सत्यता आणि अहिंसा. म्हणून अस्तेयता येत असते. आणि अस्तेयता असेल तर ब्रह्मचार्यत्व टिकतं, नाहीतर ब्रह्मचार्यत्व टिकतच नाही. आणि ब्रह्मचार्य म्हणजेच जो काही शुक्राणू आहेत, शुक्राणू, हे शुक्राणू याचा जर अपव्यय नाही झाला, तर त्या शुक्राणूचा, म्हणजे त्याला तेज म्हणतात, त्याचं नाव काय? तेज. त्या तेजेचा शरीरावर काय होतो? परिणाम पडतो. काय परिणाम दिसतो? तर त्याची कांती उजळते. कशाने? त्या शुक्राणूने. ते शरीर इतकं तजेलदार दिसतं, त्याच्यावर कांती येते, तेज म्हणतो ना आपण, तेज. त्याच्या काय बाबा, त्या महाराजाच्या तोंडावर तेज होतं, कारण ब्रह्मचार्यता असेल बुवा, म्हणून तेज आहे तिथं, है का नाही? ब्रह्मचार्यानं हे शरीरावर तेज येत असतं. जसं मुलगी वयात आली की तिच्या चेहऱ्यावर तेज येतं, मुलगा वयात आला की चेहऱ्यावर काय येतं? तो कुणाचा पराक्रम आहे? शुक्राणूचा असतो. कारण त्याच काळात ते शुक्राणू
विकसित पावलेले असतात, आहे का नाही? आणि ते जर शरीरामध्ये साठवून ठेवले तर आयुष्यही वाढतं, दुःखाचा प्रतिकार होतो, रोगाचा प्रतिकार होतो, आहे का नाही? आणि ज्ञान संवर्धन होतं. त्यानं काय होतं? ज्ञान संवर्धन होतं आणि बुद्धीचं कौशल्य वाढतं, बुद्धी वाढते. कितीही अवघड विषय असू द्या तो समजतो, बुद्धी तरबेज होती त्यानं शुक्राणूमुळं. कारण तो शुक्राणू नाहीच, ते प्रतिब्रह्मच आहे. ते काय आहे? प्रतिब्रह्मच आहे. जीव कसा आहे? ब्रह्मरूपच आहे ना. आणि त्या जीवाची उत्पत्ती कशापासून आहे? म्हणून त्याला ब्रह्माची उपमा दिली तरीही चालतंय. म्हणून त्याला किती महत्त्व द्यावं, म्हणून त्याचा विनाकारण नाश करावा का? विनाकारण कारणानं नाश झाला तर माणसं म्हणतात ना, पहिलं त्याला बकडान होतो, 2 आवत होते, आता एकच आवत चालायले. अहो त्याला 7 पोरी होत्या हो, म्हणून त्यानं एका आवताचं रान इकलं आणि 7 पोरीचे लग्न केले. कारणानं इकलं, त्याला काय दोष देता येईल का? पण रोजच खाऊ लागला, पिऊ लागला, मटका लावू लागला, पते खेळू लागला, हा, आणि त्याच्या पायी गेलं तर लोक चांगले म्हणतात का? आहे का ना? तसं तेजाला सांभाळणं ही खूप मोठी गोष्ट आहे परमार्थातली. कारण अधिकार जो वाढतो का तो त्याच्यावरच अवलंबून आहे. कारण खूप कार्य त्याचेच आहेत शरीरामध्ये. म्हणून ब्रह्मचार्य हे सर्वथा त्याग सांगितला आहे. ब्रह्मचर्याचा नाही, त्याच्या मैथुनाचा, त्याच्या त्यागाचा त्याग सांगितला आहे. कशाचा? त्यागाचा. त्याला त्याग करू नये, त्याचा स्वीकार सांगितला आहे का नाही? ब्रह्मचर्याचा स्वीकार सांगितला आहे. म्हणून नंतर परिग्रहता, त्या ठिकाणी ती बुद्धी ती इतकी विकसित पावते की ती अपेक्षापेक्षा जास्त हव्यास करत नाही. याच्यावर माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये खूप काय दिलेलं आहे. राहटा वाया हातापाया पुरते ओवी, ते पूर्ण येणं झाली. असा तो पुरुष या यमानं परफेक्ट झाला, यम या साधनानं परफेक्ट झाला, तर मग त्याच्याकडून पुढचं साधन म्हणजे नियम. आता हे नियम नाहीत का? पण हे नियम सुरुवातीचे जे असतात का ते दंडक म्हणूनच असतात, नियम म्हणून नाही. ते कंपल्सरीच आहे. हे नियम म्हणून नाही. परमार्थ नसला करायचा तरी हे असंच करावं लागतंय मनुष्य येऊनीत येऊन. जरी संसार करायचा असला तरी पण हे प्रत्येक पुरुषाच्या ठिकाणी असावं लागतं. अहिंसा प्रत्येक पुरुषालाच पाहिजे का नाही? म्हणजे हे जे 4 साधनं सांगितलेली आहेत ते पहिले कशाचे? यमाचे. हे यम प्रत्येकाच्या जवळ पाहिजे. मग त्यांना परमार्थ करू न करू, त्याला हे साधनं पाहिजे. म्हणजे हा नियम नाही, हा नियम नाही. हे असं याला म्हणतात कंपल्सरी. मनुष्य जन्मात येऊन हे कंपल्सरी आहे. आणि जर पुढं समाधीकडे जायचं असेल तर मग नियमानं. आता नियम काय सांगतात ते? शौच. त्यानं समाधी करायच्या वेळेला शौच
आणि समाधी न करायच्या वेळेला सुद्धा शौच्यता ठेवावी लागते. गणगण राहून त्यांना रोज आंघोळ करावीच लागते. कारण शौचामध्ये 2 प्रकार आहेत, एक आंतर शौच आणि बाह्य शौच. बाह्य शौच म्हणजे ह्या शरीराला नीटनीटकं ठेवणं, स्वच्छ ठेवणं. नाही तर आपण पहा संन्याशाच्या डोळ्याला चिपडा आलेली असते, तर संन्याशाच्या डोळ्याला ते खरे संन्यासी नसतातच, उगा आपण त्या कपड्याहून त्यांना संन्यासी म्हणतो, है का ना. म्हणजेच शरीर शौच्यता ही लागते. ही बाह्य शौच्यता झाली. पण आता ही शौच संसारात असलं तरी शौच्यता ठेवावी लागतील का नाही? हां, पण समाधीला बसायचं म्हटलं तर ही शौच्यता हा नियम आहेच. जसं आपण आंघोळ करून देवाच्या पाया पडायला जातो, ही शौच्यता आहे. हां, आंघोळ करून आपण पोथी वाचितो, है का नाही, शौच्यता आहे का नाही. म्हणजे पावित्र्यता त्या ठिकाणी आपणाला असाविषयी वाटते का नाही, म्हणजे शौच्यता बाळगावं लागते का नाही मग तिथं, है का नाही. मग समाधीला बसायचा वेळ, त्या टायमाचा वेळच शरीर शौच नसून नाही का शुद्ध, है का. मग बाह्य शुद्धताही लागते आणि आंतर शुद्धताही लागते. अंतकरण सुद्धा शुद्ध लागत. भांडण करून आला आणि समाधीला बसला, जमन का हो? हा, ते समाधी करता करता तो भांडणच तिथं. हा, मनातली मनात काय चालणार आहे त्याचं? मी का त्याला असं म्हणलं होतं का, त्यांना कशाला मला तसं म्हणायला पाहिजे. अभ्यास तेच चालणार तिथं, सगळं भांडण मनाचं, त्याचं मनाचंच तिथं चालतंय भाष्य. म्हणून शौच्यता अंतकरणाचीही लागते, आतील अंतकरणाची, म्हणजेच वृत्ती तदाकार व्हायला सोपं जातंय शौच्यता असली म्हणजे. म्हणून यम नियम करण्यासाठी शौच हे बाळगावत लागतं, असावत लागतं. आणि संतोष असावा लागतो. संतोष आणि समाधान याच्यामध्ये फरक आहे. संतोष आणि समाधान याच्यामध्ये फरक आहे. कसा फरक आहे? आता याच्या नियमामध्ये शौच, संतोष, तप आणि स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, एका ठिकाणी इथं पला काना आलेला आहे, एका ठिकाणी कुठंतरी आलेला असेल. हां, प्रानिधान झालेलं आहे कुठंतरी, तर तिथं प्रणिधान असं वाचायचं. मग नियमामध्ये 5 नियम आहेत. नियमात 5 नियम आणि यमात 5 यम आहेत. आता आपणाला नियम पाहायचे 5, त्याच्यामध्ये शौच हे कळालं. आता संतोष म्हणजे काय? जे आपल्याला वाटतंय समाधान संतोष एकच असं, पण तसं नाही. आता संतोष म्हणजे प्राप्त स्थितीत समाधान, प्राप्त स्थितीत जे काय मिळालंय हां तितक्यात समाधान मानायचं. नाही तर कितीही दिलं तरी टाका ना मालक, अजून पोटाकडे बघा ना, पोटाला मारू नका.
हा, समाधान आहे का तिथं? संतोषच नाही ना. समाधान कुठून येईल? संतोष पावला की समाधान त्या ठिकाणी माना येतं, आहे का नाही? म्हणून संतोषाने यावे, काहीतरी ओवी हो, का अशी भजावे, संतोषाने पावावे आणि कोणतरी यानं भजावे, काय ओव्या बऱ्याच विसरल्या. तर संतोष म्हणजे काय? जे मिळालं त्याच्यामध्ये समाधान मानणं. नाहीतर काही काहींना मिळतं पण समाधान होतं का? आता बर, थोडासा विचार करून बघितलं, ठरविलेलं तितकं झालं नाही, मिळालं नाही, हां, आणि ते पुन्हा मिळणार बी नाही, मिळालं नाही आणि पुन्हा मिळणार बी नाही. मग तिथं जर समजा संतोष नाही मानला तर मिळेल का? हां, मिळणारच नाही म्हणल्यावर तिथं संतोष मानावा का नाही? बरं नाही. झाली समजा एखाद्यानं 2 एकर ज्वारी पेरली, तिथं 10 पोतीच ज्वारी झाली, 10 पोतीच झाली, धरून चला, संतोष मानावा ना. हा, आता दुसऱ्याला 2-2च पोते झाली हो, पण त्याला तरी पण संतोष नाही का? पीक तसं 10 पोत्याचं 9च पिकते. हा, 20 पोते व्हायला पाहिजे होती, तरी पण तसं काय म्हणतो तो, अरे दुसरीकडे बघ ना, त्याला हा मै बराबरी त्याच्या बराबर करतात का? हा, मै निघा कोणीकड, त्याची निघा कोणीकड, मी कोणता खत घालतो, मी कोणता औषध फवारतो, मी किती बाऱ्या कोळपितो, मी कोणतं बी आणतो, याच्याकडे काय बघा ना हो. माया कर्मानुसार मला फळ मिळायला पाहिजे का नाही? अरे मग मिळालं ना जास्त त्याच्याहून, हा, पुन्हा मग तो त्याच्याबरोबर मै बराबरी करतात का? नाही, इतक्या मी संतोष मानित नाही. 10 पोते व्हायला पाहिजे होते, काहीतरी गडबड झाली. काय गडबड आता मानायची तिथं? हा, नाही, कोणीतरी चेटूक केलं. मग त्या ठिकाणी संतोष तर नाहीच नाही, पण अज्ञान किती आहे. आता तिथलं पीक, खळ्यावरलं पीक कोणी नेईल का हो? पण 80-70% 60% लोक आणखीही तसं मानतात की खळ्यावरचं धान्य घेऊन नेता येतंय. हा, ते खळ्या वस्तू दचपचच करतं, ते त्याच्यात इळा टाक, पहार टाक, खोरं टाक, काही लोखंड टाक, हा, तरी बी तितका त्याच्यावर विश्वास नसतोच. पण सांगितलेलं असतं की त्याच्यात लोखंड टाका, काही टाका. तेव्हा राशीमध्ये लोखंड टाकीत होते का? म्हणून तर लोखंडाला भेत येते, इकनाला भेत आहे म्हणून त्याच्यात. हा, अरे ते व्हायला त्याच्यात संतोष मानणं. हा, कोण कशाला नेईन तुझ्यातलं, कसं नेता येईन? आणि तसं जर मानायचं म्हणल्यावर त्यालाच ईश्वर मानता येणार नाही का? मग अदृश्य शक्ती मानायची म्हणल्यावर ईश्वरच म्हणावं लागन का नाही त्याला? मग ईश्वराच्या सत्तेसारखीच जर ती सत्ता असेल तर आम्हाला ईश्वराच्या सत्तेला प्राप्त करून घ्यायची काही गरज नाही. त्यालाच त्या काय म्हणते, त्याला तेच प्राप्त करून घ्यायचं. हा, तीच विद्या शिकायची. पण त्या विद्या ज्याला समजा असाव्या वाटतात, यावं लागतात, त्याच्यासाठी प्रयत्न करतात ना, ते मरुस तर आशा करते त्याच्याकडून जितकं वचपायचं तितकं त्याचा गुरु वचून घेतो आणि तो एक दिवशी मरून जातो. त्यानं जितकं कमी तितकं तो खातो त्याच्याकडून. कशासाठी? त्याला ती विद्या शिकायची म्हणून त्याच्याकडे गेलेला असतो तो. आता ती का तशी का विद्या आहे का काय? जरी असली तरी ती का आता आहे का? पहिली असली आहे मानू, आसन पहिली, पण आता नाही ना ती.
मग आहे ती नजरबंदी आहे. ती काय आहे? नजरबंदी. ती कला आहे, ती विद्या नाही. ती काय आहे? हां, कला आहे ती. मातीचं साखर करणं ही विद्या आहे का? कला आहे ही. हां, कागदाचे पैसे करणं विद्या आहे का ही? कलेमध्ये मोडता येते, आहे का नाही? म्हणून अज्ञानामध्ये मनुष्य इतका वाया जातो. एकतर संतोष तर त्याला होतच नाही, तर समाधानाला कवा पावं. म्हणून संतोष मिळालेलं त्याच्यामध्येच संतोष मानणं, याला संतोष मानायचं, आहे का नाही? म्हणजे त्याच्यात समाधान मानणं, मिळाल्यामध्ये समाधान मानणं. असे आपल्याला जगतामध्ये खूप बघायला मिळते बगर संतोषाचे. जागोजाग मिळत आहे पुन्हा. अहो नव्हे, हे जे फिरायलेत का, हे संतोष नसल्यामुळेच फिरायलेत का कसे? हे जे समजा आता हे चलन वलन क्रिया ज्या व्हायल्यात, हे सगळं भारतभर नव्हे, पृथ्वी ह्या सगळ्या ब्रह्मांडामध्येच हे जे फिरायले हे संतोष नाही म्हणूनच ना. हा, हे ग्रह फिरायले तर 9 ग्रह का म्हणून फिरायलेत? संतोषच नाही त्याला. हा, समाधान कसं मिळेल ते, हे का नाही? म्हणून फिरणारं भ्रमित असतं. फिरणारं हे भ्रमित असतं म्हणून फिरतं. ते भ्रमितच असतं. आणि जे भ्रमित असतं ते संतोष पावत नसतं. आणि संतोष जे पावत नाही का, त्याला समाधान कवाच मिळत नाही. आणि समाधान ती मोठी गोष्ट आहे. समाधान ती सगळ्यात मोठी गोष्ट काय? समाधान पाहिजे म्हणतात. समाधान पाहिजे. किती श्रीमंती असली तर उपयोगाची नाही. हा, पुत्र संतती नसली तर आहे का समाधानी? मग संसारामध्ये समाधान मिळेल का? कारण संसार पूर्ण नाही. आणि जिथं पूर्णता आहे तिथं समाधानी असते. संसार अपूर्णच आहे ना. हा, किती जरी मिळालं तरी पुन्हा आता टाटा बिर्ला हे लोक काय कमी आहे का हो अंबानीला? हा, तरी पण अजून कमवायतलेत का नाही? एखाद दिवशी भेटले होते याला विचारतोस, तुम्हाला किती कमवायचे अजून सांगा बरं. हा, आणि कशाला कमवायचं इतकं? उद्या जर प्रलय झाला तुमचा, हे कोण खाणार आहे? दुसरंच खाते ना. हा, मग तुम्ही दुसऱ्यासाठी कमवायलात का स्वतःसाठी? नाही, कमवा बाबा, पण याच्या अगोदर साधन काय गेलंय? यम यम. हा, म्हणजेच संचय न करणे, अपरिग्रह. आता हे परमार्थिकाचंच साधन आहे. अपरिग्रह संसारिकाचं साधन आहे का हे? पण त्याला जर समाधान करून घ्यायचं असेल, म्हणजे नियमात जर याचा असेल, तर अपरिग्रहामध्ये यावं लागेल का नाही? हा, म्हणजे हव्यास कसं, आता झोपायचं नाही, कमीतच राहायचं. आता ओव्हर ड्युटी करणं म्हणजे काय होईल? ओव्हर ड्युटी करणं आता करीत नाहीत का ओव्हर ड्युटी, आहे का नाही? मग ते नियमात आहे का? ते जे नियमाची ड्युटी होती तितकी ते न करू जा. पण ड्युटी करून पुन्हा आणखी तो ड्युटीला या करायला हो, त्याला ओव्हर ड्युटी म्हणते. तर ती नियमातली आहे का? ती आहे का नाही? मग ते परिग्रह करायला, संचय करायला, आहे का नाही? आता मग ज्याला त्याच्या आद्राष्टातच नाही, केवळ कर्मच आहे, केवळ कर्मच आहे, मग ते झोपला तरीही स्वप्नात करतोच काही ना काहीतरी कर्म.
तुमच्या मनानं झोपीत का तो समाधानी असतो का? झोपीत बी नाही. झोपीत त्याला स्वप्नातच जातो तो, कारण पूर्तता नसते ना. समाधानी जो समाधानी का त्याला स्वप्न पडत नाही. आणि ज्याला संतोष प्राप्त झालाच नाही, संतोषी झालाच नाही, तो समाधानी कसा होईल? मग तो स्वप्नामध्ये सुद्धा राहिलेल्या वासना पूर्ण करायला पाहतो, सूक्ष्म वासना, आहे का नाही? आता स्थूलाचा त्या ठिकाणी काय होतंय? लय होतंय. त्याच्यामुळं तो सूक्ष्म देहानं पुन्हा आणखी त्या वासना पूर्ण करायलाच बघतो का नाही, आहे का नाही? आणि अपूर्ण राहिलेल्याच वासना स्वप्नात पूर्ण होतात. जागृतीमध्ये अपूर्ण राहिलेल्या वासनाच स्वप्नामध्ये पूर्ण करतो तो. म्हणजे जेवढ्या म्हणून इच्छा आहेत का धरलेल्या, तेवढ्या इच्छा, वासना, कल्पना करूनच स्वप्नामध्ये तो स्वतः जगत निर्माण करतो. होतंय तसं जगत, आणि तिथं मग तोच एकटाच तिथं विषय भोगत होतो, आहे का नाही? का म्हणून तर समाधानी नाही. समाधानी का नाही तर संतोष नाही. संतोष का नाही तर हव्यास, आहे का? अशी साधनाच्या पाठीमागे गेलं ना ही अशी शिडी लागत, हव्यास आहे. आणि मग हव्यास करण्यामुळे काय तर ब्रह्मचर्य म्हणजे बौद्धिकता कमी आहे, ब्रह्मचर्य नाही. बुद्धीचा विकास नाही. बुद्धीचा का विकास नाही तर ब्रह्मचर्य नाही, आहे का? असं पाठीमागं गेलं की ते उत्तर गवसत आहे. पुढे चला आता आपण काय पाहू लागलो? संतोष. संतोष कळाला. नंतर तप. आता हे शौच, संतोष, तप, स्वाध्याय हे जे आहेत, हे नियमाचे काय येतं? हे नियमाचे नियम. शौचे हे एक नियम करावाच लागेल. शौचे हा नियम आहे का नाही? मग हे एक नियम आहे. संतोष ठेवणं हा एक नियम आहे. तसंच तप ही करावं लागेल बाबा, हाही एक नियमच आहे. आता तप म्हणजे काय तर ते म्हणतात तप आता 3 प्रकारचं करता येतं. कायिक, वाचिक आणि मानसिक. 3 प्रकारचं तप करता येतं. शरीरानं करता येतं. चालत एखाद्या क्षेत्राला जायचं ते एक तपच आहे. किंवा एखाद्या महात्म्याची सेवा करण्यासाठी आपल्या शरीराची ताकद त्या ठिकाणी लावणं ते एक तपच. सेवा करणं हे एक, शरीरानं आपल्या दुसऱ्याची सेवा करणं हे एक तपच होतं, आहे का नाही? हे शारीरिक तप झालं. हे काय झालं? शारीरिक तप. आणि दुसरं वाचिक तप. वाचानं जप करणे किंवा वाचन करणे याला काय म्हणायचं? तप, आहे का नाही? ते करावंच लागेल. ते तप शरीराचं तप करावं लागेल आणि वाच्याचंही तप करावं लागेल. शारीरिक तप नाही झालं तर वाचिक तप करावं. त्याच्यात म्हणले गंगाला जर छत्रावर जर समजा स्नानाला जाता नाही आलं तर तिथं क्षेत्र म्हणून गंगेचं त्या ठिकाणी ठिकाण असतं, गंगा. समजा तिथं शरीरानं जाता नाही आलं तर वाचिक तप करावं. कसं? वाचे म्हणता गंगा गंगा. इथंच तुम्ही घरी बसल्या गंगा गंगा म्हणा, अंगावर पाणी घ्या, तिथं तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पाप जाती भंगा. आता हा श्रद्धेचा विषय. हा काय? हे श्रद्धेचा विषय, वास्तविकतेचा विषय का? हे वास्तविकता नाही याच्यात.
फक्त श्रद्धेचा विषय. श्रद्धेनं वास्तविकता आहे, वास्तविकतेने श्रद्धा नाही. म्हणून तप कायिक, वाचिक आणि मानसिक. मनाला सुद्धा त्या ठिकाणी काहीतरी चांगलं आलंबन देणं, चांगले विचार मनाला त्या ठिकाणी मन लावणं, त्याच्यामध्ये त्याला म्हणायचं मानसिक तप. म्हणून इंद्रिय निग्रह करणे, आणि शीतोष्णादी द्वंद्वे सहन करणे. आता हे अधिकार केव्हा येतो? कायिक, वाचिक आणि मानसिक. आता हे कसं सांगायला तर शीतोष्णादी, जर गरमी असली तर त्या गरमीपासून दुःख न वाटू देणे, दुःख न होता सहन करणे, कष्टा वाचून सहन करणे. साधन संपत्तीमध्ये हा विषय येतो का नाही? म्हणून नियम म्हणजेच काय आहे याच्यामध्ये सांगितलेलं ती साधन संपत्ती आहे. म्हणजेच कायिक, वाचिक आणि मानसिक शीतोष्णादी द्वंद्वे कष्ट वाचून सहन करणे आणि अल्प उपाहार करणे. काय आहार? अल्प आहार करणे, जास्त जेवायचं नाही. आता काही काही याच्यामधले तत्व पहिले याच्यामध्ये सुद्धा येतात. आता अपरिग्रहतामध्ये सुद्धा हे येतं का नाही तिथं? त्याच्यात ते आलं असतं, पण थोड्या फरकानं तिथंही आपल्याला ते सांगितलंच का नाही? थोड्या फरकाने. नाही तर एकच साधन आहे. काय साधन? चतुष्टाय. हा एकच सांगितलंय का नाही? पण साधन चतुष्टायामध्ये नंतर पुन्हा शम, दम, श्रद्धा, उपरम, उपरती, तितिक्षा, समाधान हे सांगितलंय का नाही पुन्हा? पण आता हे एकच साधन आहे, पण याच्यामध्ये थोडा फरक आहे. तसं इथं सुद्धा तसा थोडा फरक आहे. तर हे 3 प्रकारचं तप, कायिक, वाचिक आणि मानसिक, हे करावंच लागेल नियमामध्ये. आणि स्वाध्याय पण करावं लागेल. स्वाध्याय म्हणजे ते स्वाध्याय नाही बरं का. स्वाध्याय म्हणजे विश्वास, काय वेदशास्त्र अध्ययन. इथं वेदशास्त्र अध्ययनाला काय म्हणले तर स्वाध्याय म्हणले. तर आता स्वाध्याय या शब्दाचाच अर्थ काय बघा ना. ज्याच्यात स्वचा विचार केलेला आहे त्याचं अध्ययन करणं त्याला म्हणायचं स्वाध्याय. ज्याच्यात स्वचा विचार सांगितलेला आहे, केलेला आहे, आणि त्याचं अध्ययन करणं. आता कुठं सांगितलं? हे वेदामध्ये सांगितलेलं आहे. आता वेदमध्ये वेदापर्यंत तिथं जायचं का? वेदानुसार असणारे जे काही यथार्थ शास्त्र आहेत, वेदांत शास्त्र आहेत, है का नाही, महात्म्यांचे काही ग्रंथ आहेत, त्या ग्रंथाचं काय करायला पाहिजे? अध्ययन करायला पाहिजे. त्याला म्हणायचं स्वाध्याय. किंवा जर होत नसेल तर नाम जप करायचा म्हणजे ते सुद्धा स्वाध्यायामध्येच मोडतं. पर्याय सांगितलाय. कारण स्वाध्याय जे काही ध्यानानं आत्मप्राप्ती किंवा देवप्राप्ती करून घेतात, ध्यानानं ध्येयानुसार ध्यान लावतात, ते ज्ञेय आणि ध्येय असा 2 प्रकारानं परमात्मा प्राप्त करून घेता येतो ना. ध्येयानुसार ध्यान लावलं
तर तो ध्यानामध्ये त्याचं स्वरूप प्राप्त होतं. आणि ज्ञानानुसार ज्ञान घेतलं की ते ज्ञेयरूप स्वरूप आपल्याला प्राप्त करून घेता येतं, है का ना. असे दोन मार्ग आहेत ना, म्हणजेच सगुणी एक आणि निर्गुणी एक, है का नाही. मग जप करणे किंवा वेद अध्ययन करणे. आता जप करणे म्हणजे त्या ठिकाणी बौद्धिकता आहे का? काही जपामध्ये बौद्धिकता येते का? म्हणून तिथं ज्ञेयता येत नाही. हां, मग ज्ञेयता कुठे येईल? वेद अध्ययनामध्ये ज्ञेयता येईल, है का नाही. मग जपामध्ये ध्येयता येईल, है का नाही. म्हणून ध्यान लागण्यासाठी जप करावा म्हणतात ते. म्हणजे त्यांनी ते पर्याय जे सांगितलेत ना, ते याच्यामुळं सांगितलेत. नाहीतर कोणी म्हणलं जपाचा आणि त्या अध्ययनाचा कसा संबंध लावायचा, तर तो असा संबंध लावून दिलेला आहे. जप म्हणजे हे जो काही अहंग्रह उपासनेमध्ये आहे, हा, त्यानं जप करावा. कारण त्याची बुद्धिमांद्य असल्यामुळे त्याला विषय कळत नाही ना. हा, विषय सुटत नसल्यामुळं त्याच्या ठिकाणी अधिकार नसतो. म्हणून वेदानं सांगितलेला विषय त्याला कळत नाही, म्हणून त्यानं काय करावं? जपच करावं, हे का नाही, असं सांगितलंय. आणि तितकं आता हे 4 झाले ना नियम. 5वा नियम काय आहे? आता हे इतकं केलेलं मी केलंय असं म्हणून, इतकं हे केलेलं, हे अहंकार निवृत्त होण्यासाठी, अहंकार होऊ नये म्हणून ईश्वर प्रणिधान, ईश्वराला अर्पण करावं, है का. प्रत्येक ग्रंथ जे आहेत ना, आता हे ग्रंथ आणि त्या ग्रंथाला अध्याय असतात, प्रकरण असतात, तर त्या ठिकाणी त्याच्या खाली श्रीकृष्ण अर्पणमस्तु चुकून सुद्धा एखाद्याही ग्रंथामध्ये नसतं असं नाही. चुकून नसतं असं नाही, असतंच. हां, का म्हणून? निरअहंकार म्हणजे हे मी केलं नाही, हे जे काय झालंय ते श्रीकृष्णाला अर्पण, म्हणजे ईश्वर अर्पणता, याला म्हणायचं ईश्वर प्रणिधान. असं करून टाकायचं. आता याला काय म्हणायचं? हा नियम झाला. केलेला कर्माचा सुद्धा अहंकार न ठेवणे आणि संतोष ठेवणे, स्वाध्याय करणे, शौच्यता ठेवणे, हे जे आहे तप करणे, हा नियम आहे. कशाचा? हठयोगाचा. आणि तो आपल्या वारकरी संप्रदायाचा सुद्धा ह्याच पद्धतीने, फक्त शब्द वेगळे येतो. आता याचा अर्थ तुम्ही तिथं पहा. कशाचा? इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात, है का नाही. म्हणजे त्यागाचीच इच्छा आहे ना तिथं, है का नाही. मग आता सगळं इथं इथेच सांगायलेत ना. तिसरा साधन जे आहे त्याला आसन म्हणतात. झालं की आसन. आसन आसन म्हणजे काय? बैठक. बैठक म्हणजे काय? योग किंवा ध्यान लावण्यासाठी, समाधी लागण्यासाठी जी काही शरीराची ठेवण ठेवावी लागते त्याला म्हणतात आसन. म्हणजे कसं बसायचं, त्याच्यासाठी कसं बसायचं त्याला म्हणायचं आसन. आसन म्हणजे हे आसन नाही, बसायचं साधन नाही, बसण्याचं साधन नाही,
कसं बसतात ते याला म्हणायचं आसन आहे का नाही. मग ते बसण्याची ठेवण कशी असावी तर त्यामध्ये अनेक प्रकार आहेत तसे, पण इथं त्यांनी 4 प्रकार मुख्य सांगितलेले आहेत. त्यामध्ये सिंहासन सांगितलंय, सिंहासन, पद्मासन, आणखी काय आहे, भद्र आसन आणि सिद्धासन. पण यापैकी सिद्धासनच सगळ्यामध्ये योग्य आहे, बाकीचे ते उपासन आहेत. म्हणजे सुरुवातीला ते करायला लावतात आणि शेवटी सिद्धासनामध्येच ते नेत असतात. मग आसन जो प्रकार आहे, आसनाचे प्रकार तसे अनंत आहेत म्हणतात, एवढे घेऊ. त्यात सिंह, भद्र आणि पद्म आणि सिद्ध असे हे 4 आसन आहेत. ही 4 आसने प्रधान आहेत, म्हणजे श्रेष्ठ आहेत, विशेष आहेत हे. आणि त्यातली त्याच्यात सिद्ध आसन हे त्याच्यापेक्षा पुन्हा श्रेष्ठ साधन आहे, अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यांचे लक्षण असे आहेत, त्याचं लक्षण सांगितले काय, वामपादाची टाच, वामपादाची टाच गुदद्वाराच्या आणि शिश्नाच्या मध्यभागी ठेवायची. गुदद्वाराच्या आणि शिश्नाच्या मधात कोणती टाच, वामपादाची टाच. आता वामपाद म्हणजे काय, वामपाद कायला म्हणायचं, है का नाही. डाव्या पायाची टाच ही त्या दोन्हीच्या मध्ये ठेवायची, गुदद्वाराच्या आणि शिश्नाच्या दोन्हीच्या मध्ये. जिथं शिवण असते त्या शिवणीवर, त्याला शिवण म्हणतात, शिवण. तिथं अशी मुरड घातल्यासारखी असते बघ, शिवण, शिवल्यासारखंच असतं त्याला शिवण. त्या शिवण्याच्या ठिकाणी ठेवावी. इथं तसा शब्द दिलेला नाही, पण मी कुठंतरी वाचलेलं ते शिवण म्हणतात त्याला. वामपादाची टाच गुद शिश्नाच्या संधीमध्ये दाबून दक्षिण पादाची टाच, दक्षिण पादाची टाच शिश्नाचे ऊर्ध्वभागी दाबावी, शिश्नाच्या वरी, वरच्या भागाला, बेंबीच्या खाली. आता या ठिकाणी काय माहिती, दक्षिण. आता दक्षिण पाद कोणता मानायचा मग, का म्हणून म्हणले असते त्याला दक्षिण पाद. दक्षिण तर काय डाव आहे ना, आणि उत्तर उजवं आहे. पण इथं उजव्याला सुद्धा दक्षिण म्हणायले, तर उजव्याला सुद्धा कारण समाधी करायचा असतो ना, तो पूर्वेकडे तोंड करूनच करावा लागतो. म्हणून जो उजवा पाय आहे ना तो दक्षिणेला येतो, म्हणून ते म्हणतात दक्षिणेचा. पायाचा टाचेचा भाग हा शिश्नाच्या वरच्या बाजूला ठेवावा म्हणते. ऊर्ध्वभागी म्हणजे वरच्या भागी ती टाच दाबून ठेवावी. आणि डोळ्याची भ्रुकुटीमध्ये दृष्टी ठेवून, दृष्टी कुठे ठेवायची, कशी ठेवायची, भ्रुकुटी. धड ते डोळा झाकलेलाही नसुनी आणि उघडा बी नसुनी. आता ही दृष्टी कशी, त्या दृष्टीनं केवळ आपलं नाक दिसत, नाक, अशी दृष्टी ठेवायची, फक्त नाकाकडेच बघायचं. त्याला म्हणतात भ्रुकुटी. मग भ्रुकुटीमध्ये दृष्टी ठेवून स्थानोप्रमाणे
स्थाणू म्हणजे तर माहिती आहे तुम्हाला आता बघा कसा उपयोग होतो इथं. स्थाणू म्हणजे काय? हा खोड, हा लाकूड. लाकूड ते लाकूड वाकत का असं? हा हा ते म्हणतात त्या लाकडासारखं ताट बसावं. हा असं कुबडं मुबडं तिरपट जमत नाही. त्या लाकडासारखं हा सरळ बसायचं. शरीराची सरळ आणि निश्चल स्थिती करावी. निश्चल स्थिती, अजिबात भय ठेव नाही. कसं होईन मग, काय होईन मग. याच्या आधी बरेच मेले तर असं करताना हे लक्षात आणून म्हणून ते काय म्हणतात, निश्चल ठेवावं. हा म्हणजेच हा निर्मळ मन, काही मनामध्ये शंका फिंका काही आणू नये. अशा स्थितीस सिद्ध आसन म्हणतात. हे सिद्ध आसन सांगितले आणि हेच आसन समाधी करताना करतात. आसनापैकी कित्येक आसने रोगनाशकी आहेत. आता दुसरे आसन आहेत, काही काही रोग नाश होतात केल्यावर तसं ते. आणि काही गुप्त आसन आहेत, अशी नावे आहेत त्यांची. त्यांचं काही गुप्त आसन आहेत, असे आसनाची नावे येतं आहे का नाही. आणि असं आसन करून, सिद्ध आसन करून सिद्ध दशेला प्राप्त म्हणजे समाधानाला पावता येतं आहे का नाही. पण आता हा जो नियम आहे, हे जे साधन आहे, हे साधन यम झाल्याशिवाय, नियम केल्याशिवाय आसन करताच येत नाही. आता हे तिसरं काय आहे? हां, यम, नियम आणि आसन म्हणजे हे तिसरी पायरी आहे. कशाची? आसनाची. म्हणजे आसनाच्या अगोदर 2 पायऱ्या आहेत आहे का नाही. पण आता पहिल्याच पायरीवर कोणी नाही आहे का नाही, त्याला तिसरी पायरी. पण असे करणारे बरेच आहेत, करतात बरं का. आता योगामध्ये सुद्धा हे करायला लावतात. हे योगा करायलेत ना, हे सिद्ध आसन करायला लावतात आणि 2-2 घंटे बसतात ते. तर पहिले काय काय असं 8-8 दिवस एकदा बसले की 8-8 दिवस सिद्ध आसनेमध्ये राहायचे. कारण ते समाधीमध्ये जात होते म्हणून ते राहत होते. आणि समाधीमध्ये ताण लागत नाही, डोकं बी लागत नाही. समाधीमध्ये ती जर उत्तान झाली तर नंतर होईल. पण आता वेळ झालाय. प्राणायाम पुढचे साधनं जे आहेत ते आपण उद्या पाहू. कुंडली कवरदे हरी.